नाशिक शहराच्या पश्चिमेस असलेले महत्त्वाचे पोलीस ठाणे म्हणजे सातपूर पोलीस ठाणे. सातपूर पोलीस ठाणे बऱ्याच काळापासून त्या ठिकाणी चालणारे कामकाजे जुन्या पोलीस ठाण्यातच केले जात होते. परंतु सातपूर पोलीस ठाण्याची व्यापकता बघता त्या ठिकाणी नागरिकांची होणारी गर्दी या सर्वांचा विचार करता शासन स्तरावरून सातपूर पोलीस ठाणे हे नव्याने उभारण्यात यावे याची मागणी सातत्याने होत होती. त्याच अनुषंगाने नाशिक पश्चिमचे आमदार सीमाताई हिरे यांनी देखील या ठिकाणी मोठे शर्थीचे प्रयत्न केले. आमदार निधीतून व महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांच्या मार्फत हे सातपूर पोलीस ठाणे बांधण्यात आले. त्या इमारतीसाठी तब्बल 5 कोटी रुपये खर्च झाला असून त्या ठिकाणी सर्व नागरी सुविधा पुरविण्यात आल्या. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की ज्याप्रमाणे या ठिकाणी नवीन पोलीस ठाणे इमारत सुंदर आहे, त्याचप्रमाणे येथील अधिकाऱ्यांचे कामकाज देखील सुंदर असणे गरजेचे आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना भीती न वाटता काम झाल्याचे समाधान वाटले पाहिजे. तसेच सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे लोकप्रतिनिधींचे त्यांनी लोकार्पण सोहळ्याला बोलवल्याबद्दल आभार मानले आहेत. या लोकार्पण सोहळा व हस्तांतरण सोहळा प्रसंगी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, माजी मंत्री गिरीश महाजन, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, विलास गीते, सागर मुंजळ, भूषण शेजवळ, डॉक्टर DL कराड, तानाजी जाय भावे, भाजपा शहराध्यक्ष महेश हिरे, नाशिक उपशहराध्यक्ष निलेश बंधुरे, माया काळे, अरुण काळे, रेशमी हिरे, बाळासाहेब जाधव, रवींद्र देवरे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजनजी, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादाजी भुसे, आपल्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे, सन्माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त, सिनियर PI, सर्वच या ठिकाणी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि बंधू, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सातपूर पोलीस ठाण्याची ही नूतन इमारत ही आज आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये या ठिकाणी रुजू झाली आहे. आपले आमदार सीमाताई हिरे यांनी सातत्याने ही नवीन इमारत व्हावी याकरता पाठपुरावा केला आणि त्यामुळे आज अतिशय चांगल्या प्रकारची आधुनिक अशा प्रकारची इमारत, सुसज्जित इमारत आपण तयार केली आहे. खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस ठाणं एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण असतं, पण आज मात्र पोलीस दल हे भारतीयांची सेवा करण्याकरता या ठिकाणी आपण चालवत असतो आणि सामान्य माणसाला पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर भीती वाटू नये, तर आपल्याला न्याय मिळेल हा विश्वास वाटावा या दृष्टीनं आपल्या पोलीस स्टेशनची रचना ही आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की साधारणपणे आपले जी काही पोलिसांचा आकृतीबंध होता, किती पोलीस स्टेशन असले पाहिजे, त्यात किती अधिकारी कर्मचारी असले पाहिजे, हा 1970 मध्ये तयार झाला होता आणि 1970 नंतर कधीच त्याच्यामध्ये बदल करण्यात आला नाही. त्यानंतर लोकसंख्या वाढली, त्यानंतर आव्हानं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनची संख्या देखील आपण वाढवतो, जेणेकरून पोलिसांना देखील लवकर पोहोचता आलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची घटना झाली तर लोकांनाही क्विक रिस्पॉन्स हा या ठिकाणी मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण रचना केली. मागच्या काळामध्ये आपण CCTNS सारखा एक कार्यक्रम सुरू केला की ज्याच्या माध्यमातून संपूर्ण सगळे महाराष्ट्रातले पोलीस स्टेशन्स हे आपण ऑनलाईन केले, सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन केल्या आणि त्याचा एक रेकॉर्ड आपण आता क्रिएट करतो. त्याच्यामुळे कोणालाही FIR मध्ये खाडाखोड करणे किंवा कुठल्याही प्रकारे मी सांगितलं पण माझा FIR नोंदला गेला नाही अशा प्रकारच्या ज्या काही तक्रारी असतात, या तक्रारींवर मोठ्या प्रमाणात आता आपल्याला यामुळे मात देता येते आणि अधिक लोकाभिमुखता आपल्या पोलीस स्टेशन्समध्ये आणि आपल्या पोलिसांमध्ये आणता येते. हा सगळा सातपूरचा भाग ताईंनी आत्ताच सांगितलं MIDC आहे, मोठ्या प्रमाणात आमचे कामगार बंधू देखील या ठिकाणी राहतात. मी नाशिकमध्ये येईल त्यावेळी सातपूरच्या लोकांनी सांगितलं पाहिजे
की तुम्ही पोलीस स्टेशनही सुंदर केलं आणि तिथलं पोलीस दलही सुंदर काम करताय. अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो. आपल्या नाशिकचे नवीन CP या ठिकाणी आहेत. तसे आता फार नवीन ते राहिले नाहीत, पण ते देखील उत्तम काम करतायत आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्व आज आपल्या सातपूर परिसरात सातपूर पोलीस स्टेशनचं उद्घाटन होत आहे. याकरता आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपले राज्याचे उपमुख्यमंत्री कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसे, उपस्थित असलेले ग्रामविकास मंत्री आदरणीय महाजन, त्याचबरोबर आपल्या सातपूर ग्रामस्थ सर्व मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने आज आपल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे खास कारण इतका व्यस्त प्रोग्राम होता तरी देखील त्यांनी आज इथे वेळ दिला, त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून आभार मानते आणि स्वागत देखील करते. खरं तर आपली ही इमारत आपण बघतो की सातपूर MIDC असेल, बरोबर कामगार असेल, अशी मोठी वसाहत सातपूर वसाहत आहे आणि त्यामुळे इथे पोलीस स्टेशन आधुनिक इमारत असणं हे खूप गरजेचं होतं. आपण बाजूला बघत आहात जवळपास 40 वर्ष. त्याचबरोबर आपल्याला पाथर्डी फाट्यावर इथे देखील पोलीस वसाहत नूतनीकरण करता त्यांनी निधी दिला आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नाशिकच्या विकासासाठी त्यांनी निधी दिलेला आहे. आज त्यामुळे आज आपल्याला बघता येतंय की अत्याधुनिक सोयींनी युक्त अशी आपली हे पोलीस स्टेशन हे तयार झालेलं आहे. खरं तर आपल्याला बघायला मिळतं की गुन्हेगारी निश्चितच आटोक्यात राखण्यास मदत होईल. पोलीस दल हे कायम आपल्या इथे सतत कार्यरत असतात. इथे विविध 12 गाड्यांचा उत्सव असेल, गणपती उत्सव असेल, नवरात्री उत्सव असेल, खूप मोठ्या प्रमाणात सगळे सण असतील, उत्सव असतील किंवा कार्यक्रम असतील, हे सातपूर भागात खूप उत्साहात पार पडतात आणि या सगळ्याचं नियंत्रण हे आपले पोलीस डिपार्टमेंट हे करत असतात आणि त्यामुळे मला खात्री आहे की आपल्याला या इमारतीमधून निश्चितच सगळ्या नागरिकांना न्याय देता येईल. मग ते कोणी असो, कामगार असो, ज्येष्ठ नागरिक असो, महिला असो किंवा लहान मुलं असो, कोणी असो, त्यांना आपल्या इमारतीमधून निश्चितच न्याय मिळेल. खरं तर आदरणीय देवेंद्रजींनी नगर विकास मंत्री असताना देखील आपल्या सातपूरसाठी धन्यवाद देते. आपल्या बाजूला समोरच पोलीस वसाहत आहे आणि ती देखील जुनी झालेली आहे. मी त्यांना विनंती करेल या निमित्ताने की पुढील टप्प्यात इथे जे कर्मचारी राहतात त्यांना खूप असुविधा आहेत. अगदी 1 रूम किचन असे रूम आहेत, खूप छोट्या प्रमाणात घरं आहेत. आपण पुढील टप्प्यात तिथे देखील निधी द्यावा, एक चांगला न्याय मिळेल. इथे आमचे सातपूरचे ग्रामस्थ आलेले आहेत. आपण त्यांचं खूप मोठं काम केलं होतं देवेंद्रजी. आपण ज्या वेळेला पूर रेषा होती आणि त्यांच्या जमिनींवर रिझर्वेशन होतं, परंतु त्यावेळेला तुम्ही नगर विकास मंत्री असताना आमच्या सगळ्या या सातपूरकरांचं रिझर्वेशन हटवण्याचं काम तुम्ही केलेलं होतं. अजूनही काही शेतकरी आमचे प्रलंबित आहेत, ते पुढच्या काळात आपण निश्चितच त्यांचं देखील रिझर्वेशन कमी करून देऊ. पुन्हा एकदा मी देवेंद्रजींचं इथे स्वागत करते, आभार मानते आणि धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.